मन मंदिरा गजर भक्तीचा. तसं आपल्या जीवनाचं केंद्र काय आहे नाही का. नोकरी मागून लागली, लग्न नंतर झालं, मुलं बाळ नंतर झाली नाही का. हात मोकळेच होते, कालांतराने येऊ लागले पैसे नाही का. पहिल्यांदा हात रिकामेच होते ना. मग कालांतराने केव्हा तरी पहिल्यांदा वाढदिवसाला कोणीतरी रुपया दिला. तो रुपया सुद्धा कळत नव्हता म्हणून हातातून गळून पडला. मग 1000 आले, लाख आले, 10 लाख आले, कोटी आले, कितीतरी आले. पण एक विसरलात तुम्ही, हे आले हात होता म्हणून. हातच नसेल तर येणार तरी कशात. तसा हात देणारा, पाय देणारा, डोळे देणारा, दृष्टी देणारा, बुद्धी देणारा, जीवन देणारा हा प्रभू आहे. आणि त्याची प्रतीती येणं हे त्याचं ज्ञान आहे नाही का. मुलाबाळांना आई वडिलांची किंमत कळावी हे नित्य जीवनामध्ये आवश्यक आहे नाही का. शेजारी कळला, पाजारी कळला, मित्र कळला, सगळे कळले, पण आपल्यावर जे प्रेम करतात ते जर कळले नाही तर सर्व कळून व्यर्थ आहे. आपल्याबरोबर भजी खाणारी मंडळी निराळी. माझं बोलणं कळलं. आपल्याबरोबर मजा करणारी मंडळी निराळी आणि आपल्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी निराळी. मित्र येतील, मित्र जातील, काही क्षणापुरता आनंद भोगतील, पण प्रेम करणारा आपला जीव देऊन सुद्धा त्याला वाची गेलं. प्रेम करणारा काय करेल, आपला जीव देऊन त्याला वाचवेल. तेव्हा हे जसं संसारामध्ये कळावं लागतं, तसं ज्यांनी जीवदान दिलं त्या प्रभूची प्रतीती येणं एवढ्या करताच अध्यात्म, एवढ्या करतात परमार्थ. जीवदान शब्द किती महत्वाचा आहे. आईने जन्म दिला, प्रभूने जीवदान दिलं. एवढं मोठं दान नाही जगात. कुणी शर्ट देईल, कुणी पॅन्ट देईल, कुणी दागिने देईल, कुणी पैसे देईल, पण जीवनदान करणारा एक प्रभू आहे. आणि जीवनदान करणाऱ्याची ओळख करून देणारे संत आहेत. आणि ती ओळख जेव्हा होते तेव्हा आपल्याला कळतं की प्रभूची किती माझ्यावर कृपा आहे, केवढा प्रसाद आहे. एक सांगू का, देवळात जाऊन तो ब्राह्मण हातावर ठेवतो तो प्रसाद नव्हे, हे आयुष्य हाच प्रभूचा प्रसाद आहे. माझं बोलणं कळलं का. हो, तो सुद्धा तोंड बघून ठेवतो, त्याला माहिती आहे कोण जास्ती देतं, त्याला बोलवून देतो, घ्या साहेब, त्यालाही माहिती आहे. त्यालाही माहिती आहे की कोणाला दिलं म्हणजे कोणाचं काय हे माहिती आहे त्याला. ठीक आहे, नावं ठेवायची गरज नाही, प्रसाद म्हणून आपण खातो. नावं ठेवायची काही आवश्यकता नाही, पण प्रसाद म्हणून आपण सुद्धा खातो. का? पांडुरंगाचा प्रसाद, गणपतीचा प्रसाद, दत्तात्रयाचा प्रसाद, देवीचा प्रसाद. हा कुणाचा प्रसाद? ते प्रसाद सगळे हलवायाच्या दुकानातून विकत आणलेले असतात. हा डायरेक्ट प्रभूने पाठवलेला प्रसाद आहे ना. या प्रसादाला कुणाचाच हात लागलेला नाही, म्हणून अत्यंत सोहळ्यात तयार झालेला प्रसाद. काय म्हटलं मी, बाकीच्या प्रसादाला हात लागलेला आहे कुणाचा तरी. या प्रसादाला देहरूपी प्रसाद जो प्रभूने दिला त्याला प्रभूशिवाय कुणाचाच हात लागला नाही. आणि ज्या दिवशी हात काढून घेतला जाईल त्या दिवशी सगळं जीवन संपून जाईल. किती अलौकिक जीवन आहे. त्या जीवनाचं रहस्य कळणं बरं का. हो,
जीवन जगत असतो पण त्यातलं रहस्य कळत नाही. प्रत्येक गोष्टीचा असा आहे. पुरुष जेवण जेवतात म्हणजे त्यांना जेवण कळण्यातलं रहस्य कळलं का असं नव्हे. काय चांगलं आहे काय आहे हे कळेल, पण काय घातलं म्हणजे चांगलं होतं हे त्याला माहिती नाही, ते बाईला माहिती आहे. ते त्याच्यातलं जसं जेवणातलं रहस्य आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये रहस्य आहे, तसं जीवन सुखमय पावनमय आनंदमय होण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी चिदविलासाचं एक महान रहस्य सामान्यातल्या सामान्य माणसाला कळावं म्हणून प्राकृत भाषेमधून विधित केलं. आणि आपण ऐकतोय काय आहे. आता जवळजवळ संपत आला पहिलं प्रकरण, शिवशक्तीचा खेळ. काय ऐकलं आपण आतापर्यंत? शिवशक्तीचा खेळ. पुरुष शिव, प्रकृती शक्ती. असतो तो पुरुष, दिसते ती प्रकृती. असतो तो पुरुष. पुरुष शब्द नुसतं स्त्री पुरुष वाचक घेऊ नका, घोटाळे होतात, मग समजत नाही विषय, नाही का? हा, इथे काय आपण म्हणू, पुरुष स्त्री, ठीक आहे. परमात्मा हा परमपुरुष आहे. हे बघा 15व्या अध्यायामध्ये सांगताना सांगितलं, क्षर अक्षर आणि पुरुषोत्तम. उत्तम पुरुष काय? तुम्ही आम्ही पुरुष, तो उत्तम पुरुष, पुरुषोत्तम. मग ईश्वरी सत्तेचे जे दोन भाग आहेत, एक पुरुष तत्व आणि एक प्रकृती. बरं का? हे बघा गंमत सांगतो, पुरुषाचा थेंब स्त्रीच्या गर्भात वाढतो, म्हणजे प्रगट होतो इथे आणि दिसतो तिथे. आहे ना गंमत? नाही का? एक थेंब याचा पण वाढला तिच्याकडे, आणि मग ती सांगते दिवस गेले, याला आनंद. काही गंमत आहे नाही? जीवनाचं रहस्य लक्षात घ्या. हाच तिच्या पोटात वाढत असतो. कोण तिच्या पोटामध्ये वाढतो? हाच, नाही का? हा तिच्या पोटामध्ये वाढतो, पण याच्यात दिसत नाही, तिच्यात दिसतो. दिसतो कुठे? नाही का? हात जर वाढत आहे तर याच्यात दिसायला पाहिजे ना? नाही, तिच्यात दिसतो. कारण जी काही वाढ आहे, जो काही विलास आहे, तो कशात आहे? आणि मग ती मोठ्या कौतुकाने सांगते आपल्या पतीला, कळलं का? आपल्याला आता बाळ होणार आहे. मला नाही, आपल्याला. तसं शिव आणि शक्तीचं बाळ म्हणजे हे जगत. बाळ म्हणजे हे जगत. विश्वा एवढं बाळ शिवशक्तीने एक ऐक्यातून आपोआप प्रगट झालं. आता ते बाळ परिच्छिन्न नव्हे, त्या शिवशक्तीचं दर्शनच आहे. आणि असा ओघ करत 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 आपण कुठे आलो? सोनं आणि सोन्याचा अलंकार. परी सोने नेसी तुझे, नभते लेणे सोनिया भजे, हे नमन करणे माझे तैसे आहे. सोन्याचा अलंकार सुंदर झाला. अलंकार सुंदर झाल्यानंतर माणसं म्हणू लागली, वा काय बांगडी आहे, काय कंठी आहे. कशाचं कौतुक झालं? काय बांगडी आहे, काय गळ्यातला हार आहे, काय पाटल्या आहेत. झालं कौतुक सुरू, नाही का? पण कितीही जरी बांगडी पाटली म्हटलं तरी सोनच आहे. एक गंमत म्हणून सांगतो. एक म्हणाला, एक मनुष्य माझ्याकडे आला, हे बघा म्हणले, आम्ही आमच्या सुनेला बांगड्या केल्या. माणसं आणतात काही काही वेळेला, श्रद्धा असते, महाराज तुमचा हात लागू दे, वर लागू द्या. मग त्या बांगडी घेतली, मला म्हणाले ह्या बांगड्या आहेत.
या 5 तोळ्याच्या बांगड्या आहेत, 5 तोळ्याच्या पाटल्या आहेत, असं आहे. ते म्हणे पाटल्या आहेत. मी म्हटलं पाटली कुठे आहे दाखव. नीट आहे का? बांगडी कुठे आहे दाखव. तो माझ्याकडे हा करून बघू लागला. ते म्हणे एवढे मोठे बाबा महाराजांनी ना बांगडी न पाटली कळत नाही. अरे म्हटलं कळत नाही म्हणून तर विचारलं ना, ठेव बोट पाटलीवर. त्यांनी ठेवलं. अरे म्हटलं पाटली नाही, सोनं आहे. ही पाटली नाही, हे सोनं आहे. मग पुढे सरकवलं. ही काय पाटली? अरे पाटली नाही, सोनं आहे. म्हटलं मामा महाराज तुमच्या पुढे न बोलणं ते बरं. अरे मला तुला हेच सांगायचं प्रवचनाकडून, दिसते ती पाटली नाही, सोनं आहे. पाटलीकडून का बघतोस? तसं जगताकडून का बघतोस? नाशिवंताकडून का बघतोस? उलट सांगतो, पाटली आटवली तरी सोनच, कंठा आटवला तरी सोनच, नाही का? काय आटवलं? पाटली आटवली? काय आटवलं? पूर्वी सोनच होतं. आठवण्यापूर्वी सोनच होतं, आटल्यानंतर सोनच आहे. फार तर फार एवढंच म्हणा की पाटलीच्या रूपाने प्रगट होऊन जे सोन्यावर लक्ष केंद्रित झालं ते त्या अलंकारामुळे नामे अलंकाराने सोन्याला वंदन केलं. काय झालं? काय झालं? काय? अलंकाराने सोन्याला वंदन केलं, एवढंच त्याच्यातला अर्थ आहे. म्हणजे ते विशेषत्वाने प्रगट झालं म्हणजे वंदन. परी सोनेनेसी तुझे नवते लेणे सोनिया भजे, ऐसे जे निजात्माईक जेथे नाही नम्य नमक, नमस्कार तो स्वाभाविक तेथे असते. कालच सांगितलं, निराळा नमस्कार करण्याचा गरज नाही, अनन्य असणं हाच त्या प्रभूला, त्या संताला नमस्कार आहे. न मन, ज्या वेळेला मन न होईल, न मन, नमन शब्दाचा अर्थ, नमन म्हणजे काय? मन शिल्लक राहिलं नाही. मन काय करतं? जे संकल्प विकल्प करतं ते मन. मनाचे 2 भाग आहेत, 2 कॅटेगरीज आहेत. काय करतं? मनामध्ये एकदा संकल्प येतो, मनामध्ये एकदा विकल्प येतो. असं संकल्प विकल्पाची साखळी चाललेली आहे. म्हणजे एक पॉझिटिव्ह करंट, एक निगेटिव्ह करंट. बरोबर आहे? नाही म्हणजेच लाईट येते ना. दोन्ही पॉझिटिव्ह असून जमत नाही, दोन्ही निगेटिव्ह असून जमत नाही. बरोबर आहे? काय करंट कसे असावे लागतात? एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह. बरोबर आहे? तसं एक संकल्प, एक विकल्प, एक चांगलं, एक वाईट, एक पाप, एक पुण्य, असं दोन्ही मिळून संकल्प उठला की विकल्प येतो, विकल्प आला की संकल्प येतो. बरं का? हो. लग्नाच्या बाहुल्यावर सुद्धा विकल्प येतो. कारण सकाळी पेपरमध्ये बातमी वाचलेली असते की अमक्या तमक्याचा डिवोर्स झाला. ही बातमी वाचून शुभ कार्याला निघाली. पेपरमध्ये काय कितीतरी येत असतं आणि जे काही असतं ते सगळं असंच असतं. मग उभे राहिल्यानंतर अगदी घरात हार टाकणार तेव्हा वाटलं तिकडे सकाळी पेपर आपलं तसं झालं तर लगेच दुसरा संकल्प आला. सगळ्याचं तसं होतं का? मंगल घडी आहे, चल घाला. तुझ्या आई वडिलाचं टिकलं नाही का? त्यांच्या टिकलं नाही का? जे टिकलं नाही त्यांच्या मागे लागण्यापेक्षा टिकलं त्याच्यावर का टिकत नाहीस? काय म्हटलं मी? विकल्प येता येता संकल्प येऊन गेला, पुढचं कार्य सुरू झालं. पुढचं कार्य सुरू झालं. तसं जीवनामध्ये संकल्प विकल्प. इथे काय घडलं? न मन, न मन, न मन. मन विसरलं, संकल्प करायला विसरलं, विकल्प करा निशेष सांडोनी मी पण संपूर्ण संपलं. नमन घडलं. हे नमन करणे माझे तैसे आहे. हे माझं नमन हे त्या प्रकारचं आहे असं माऊली सांगतात. अजून एक ओवी सांगू का? सुवर्णमणी सोनिया ये कल्होळ दैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण येतू. सुवर्णमणी सोनिया हीच ओवी ज्ञानेश्वरीत आहे. ये कल्होळ दैसा पाणिया, आपले निभेदे वीण माझे जाणीजे जे एकपण,
तयाचे नाव मज शरण येणेगा आपुलेनी भेदे वीण. आता भेद तू मला निराळं मानू नकोस. निराळ मांडण्याचं काही कारण ना. निराळ मानशील तर फरक पडेल नाही का. नवीन लग्न झालेलं असतं तिथपर्यंत नाही म्हटलं तरी थोडा पती पत्नीमध्ये निराळेपणा असतो. स्वाभाविक आहे, काही चुकलं नाही. ती कोणत्या घरची, हे कोणत्या घरचे, तिला काही अजून माहिती नाही, नुसतं बघितलं आलं गेलं, हा भाग निराळा आहे बरं का. हो, तिचाही त्याच्यावर जरी भरवसा आहे म्हटला तरी 100% नसतो. त्याचाही तिच्यावर 100% भरवसा नसतो. त्याच्यात विशेष काही नाही. आलं का लक्षात. एकदम काही पोळी तयार होत नाही. पीठ काढून मळून लाटून मग पोळी तयार होते. आणि अशा अनेक काळ पोळी केल्यानंतर ती रुचीची होते. कळलं का तुम्हाला. मग साशंक असतं. मग करता करता जमून जात होतं. मग सुरुवातीला असं होतं की ती त्याच्याकडे पैसे मागून घेत असे. सुरुवातीच्या काळात कसं, ती त्याच्याकडून पैसे मागून घ्यायची. एक 10 द्या, एक 20 द्या. अशी 2 वर्षे गेली. म्हणाला हा पगारच तुझ्या ताब्यात घे, कशाला मला मागतेस, मीच तुला मागून घेतो. कळलं का. ट्रान्सफर सीन. काय घडलं, काय ट्रान्सफर झाला. महिनाभर त्यांनी कमवलं, तिच्या ताब्यात दिलं. पहिल्यांदा ती मागत होती पण अजून जुळलं नव्हतं, नक्की कळलं नव्हतं हिचा स्वभाव कसा आहे. उगीच उडवते का, नको तिथे खर्च करते का पाहिजे तिथे खर्च करते. मग त्याची पक्की खात्री झाली, काही नाही आपली बायको चांगली आहे, संसाराला योग्य आहे. मग तिच्या ताब्यामध्ये तो असा संपूर्ण पगार देतो आणि निघताना हाक मारतो, मालक. आमच्या पंढरपूरला एक कुटुंब मला माहिती होतं. पंढरपूरला आम्हाला एक कुटुंब माहिती होतं. तो बायकाला आपल्या सावकार हाक मारायचा. काय बायकोला हाक मारायचा, सावकार. बायको सावकार. कळलं का तुम्हाला. काय अहो आज काय आम्हाला दिलं नाही खर्चायला. साहेब अहो काहीतरी. अहो आम्ही ऑफिसमध्ये जातो, चहा पाणी लागतं, मित्र बरोबर असतो, वडापाव खावा लागतो, एक द्या 20 रुपये. माझं बोलणं कळलं का. पण हे केव्हा, हे केव्हा. ये हृदयीचे ते हृदय घातले. अलंकार सोन्याला शरण आला, सोनं अलंकाराला शरण आलं. अशी दोघाची एकरूपता झाली आणि मग संसार असा फुलवऱ्यावर आला बरं का. मग लाखो रुपये दिले, पुन्हा चौकशी नाही, पुन्हा विचार करण्याचं कारण नाही. हा जसा जीवनातला सगळा व्यवहार आहे. इथे सगळे अनुभवी मंडळी बसलेली आहेत, बायका पुरुष सगळ्यांना माहिती आहे. काय जो नवरा आपल्या बायकोकडे सतत पैशाची चौकशी करतो तिथे कुठेतरी गडबड आहे समजा. गडबड आहे समजा. काही माणसं अशी असतात, काल तुला 10 रुपये दिले होते, किती शिल्लक राहिले. अरे येडे आता काय शिल्लक राहिले काय. मग ती सांगते 25 पैसे शिल्लक राहिले, ते सुद्धा बाजूला काढून ठेवलेले. किती राहिले, 25. एखादी विनोदाची बाई असेल तर ती म्हणते शिवून घ्या, तुम्हाला लागतील भिकाऱ्याला द्यायला. संसार मोठा गमतीचा आहे. एकरूप सांगतोय मी, तुमचं सांगत नाही, शिवशक्ती सांगतोय. काय अलंकारातून सोनं प्रगट झालं, सोन्यातून अलंकार प्रगट झाला, शिवातून शक्ती प्रगट झाली, शक्ती रूपाने शिव प्रगट झाला. कुणाचाच कुणाला भेद नाही, कारण दोन्ही एक आहेत. शिव आणि शक्ती हे 2 राहिलेले नाहीत. म्हणून सांगता वाचे ते वाचा, ठाऊ वाच्य वाचक, पडता काय भेदाचा विटाळू होय. वाणीचे वर्णन करत असता वाच्य वाचक असा जरी भेद दिसला तरी इथे काय खरोखरच भेद विटाळाय. कारण जिचे वर्णन करावयास अशी वाचा तरी वाणीच आहे. हे बघा,
हा काय शब्द, लक्षात घ्या, नीट ऐका. काय शब्द, काय भाषा, काय वाणी. हे कशाने सांगितलं? वाणीने सांगितलं ना. माझं बोलणं लक्षात आलं का? वाणीचं कौतुक कशाने? म्हणजे वाणीनं वाणीचं कौतुक करणं हेच वाणी वाणीला शरण गेली. शिव शक्तीला शरण गेला आणि शक्ती शिवाला शरण गेली. कोण कोणाचं कौतुक? वाणी. ही काय वाणी? काय वाणी, कशाने सांगितलं? वाणी. दृष्टांत गमतीदार. पुन्हा एक थोडस नामनामीचा अभेद कळला का? नामनामीचा वाणी शब्दामध्ये काय झाला? नाम आणि नामीचा अभेद झाला नाही का? वाणी हे नाम आहे, पण ज्याने उच्चारलं ती वाणीच आहे. इथे नाम आणि नामी या दोघांचा अभेद आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, हो तरी वाणीचे आहे करणारी वाचक, तरी वाणीचे हे म्हणून भेदाचा विटाळ नाही. वाणीने उच्चारलं वाणी शब्द म्हणून तिथे भेद झाला नाही. भेद झाला का तिथे? नाही. दिसायला भेद आहे, असायला अभेद आहे. याच्याकरता संपूर्ण पहिल्या अध्यायामध्ये पती पत्नी प्रियू प्राणेश्वरी हे इथून तिथून हाच विषय आलेला आहे. हाच, याच्या व्यतिरिक्त ज्ञानेश्वर महाराजांनी, कारण सांगायला जागाच नाही दुसरी नाही का? शिवशक्ती खाली आल्यावर पती पत्नी, प्रकृती पुरुष जातो कुठे? याच्या एक लक्षात ठेवा, प्रकृतीच्या बाहेर पुरुष जाऊ शकत नाही आणि पुरुषाला सोडून प्रकृती राहू शकत नाही. हे जीवनाचं भाग्य आहे. माझा जिवंतपणा म्हणजेच प्रकृतीचं अस्तित्व. माझं बोलणं कळलं काय? मी जिवंत आहे म्हणजे ही प्रकृती जिवंत आहे नाही का? म्हणजे माझा जिवंतपणा प्रकृतीच्या आधाराने हात हलतोय, जिवंत आहे. श्वास चालू आहे, जिवंत आहे. बंद पडला, संपलं. म्हणजे जिवंतपणाचं जसं ताप थर्मोमीटर मधून कळतो, बरोबर आहे ना? 97, 98, 100 आहे. म्हणजे थर्मोमीटर मधून ताप कळतो, तसं या प्रकृतीच्या अधिष्ठानातून पुरुष परमात्मा कळतो. एवढंच आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, वाचा ऐसा तो शब्द, वाचा वदे विशद, तरी येथे वाच्य वाचक भेद कैसा होय. येथे वाच्य वाचक म्हणजे त्रिपुटी. वेदांतामध्ये त्रिपुटी सांगितलेले, मागेही सांगितलं, पुन्हा सांगतो. दृश्य द्रष्टा दर्शन ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही मूळ स्वरूपामध्ये त्रिपुटी असण्याचं काही कारण नाही. कारण का? एकच मी इतक्या रूपाने नटलेलो आहे. कोण नटलेला आहे? मीच. आता देवच नटला कारणाने तिथे काही प्रश्न येत नाही. म्हणून जरा पाहे पा भास्य भासकता आपुल्या ठावी दायिता एकपण काय सविता मोडी तसा असे. महाराज म्हणाले, असे पहा की सूर्य आपल्या स्वरूपी भास्य भासक म्हणजे प्रकाश आणि प्रकाशक हे दोन्ही प्रकार दाखवतो, तरी सूर्याच्या एकपणामध्ये बिघाड होत नाही. भास्य एक लक्ष, हा सूर्य बरोबर आहे ना? आणि दिसतंय ते कोणाच्या प्रकाशात दिसतं? म्हणजे सूर्य आणि प्रकाश हे दोन नाहीत. माझं बोलणं कळलं का? सूर्य आणि प्रकाश हे दोन्ही एकरूप आहेत. हा बल्ब आहे, बरोबर आहे ना? त्याच्यातला मेन प्रकाश जर गेला तर हे तसंच लटकत राहतं, बरोबर आहे? तसं सूर्याचा प्रकाश जाणं येणं नाही. सूर्य म्हणजेच प्रकाशन, प्रकाश म्हणजेच सूर्य. तिथे कधी म्हणायची पाळी येत नाही सूर्यामधला फ्यूज सोडला, असं म्हणता का कधी? काय झालं हो, काय झालं? अहो साहेब, आमच्याकडे दुधुरा लाईट का नाही? काय सांगावं महाराज, जनरेटर जळला. घडतं, कुठेही घडतं. आता या पावसाळ्या दिवसात शॉर्ट सर्किट होऊन म्हणजे उपाधीच. मोठा ट्रान्सफॉर्मर जळला, काय झालं? तिकडचा जळला.
मग लहान जळला म्हणून मोठा बसवला, मग मोठ्याला पॉवर कमी पडली म्हणून जळलं. एक गाव 12 भानगडी. असं कधी ऐकलंय का? आज सूर्यनारायण का उगवले नाहीत? फ्यूज गेली. सूर्याची फ्यूज कधी उडत नाही, कारण सूर्य म्हणायचा तिथे, पण इथपर्यंत सूर्यच आहे. प्रकाशच प्रकाश तो प्रकाश की यासी नवचे घेईची चुकी, म्हणून जगासकी वस्तू प्रभा. इथून तिथून प्रकाश. आता एवढ्या पुरतं बोलायचं झालं तर हा दिवा इथे आहे, बरोबर आहे, पण त्याची लाईट इथपर्यंत आलेली आहे, म्हणजे इथून तिथून दिवा आहे. एवढ्या पुरतं दाखवलं. कुठपासून दिवा तिथे आहे का? मग इथे कोण आहे? दिवा तिथे. मग इथे काय आहे? प्रकाश आहे. मग प्रकाश आणि दिवा निराळा आहे का? दिव्या. प्रकाश आणि दिवा निराळा आहे का? तसं तुझ्या ठिकाणी ज्ञान आणि ज्ञानाचा प्रकाश हे दोन नाहीत. ज्ञान म्हणजेच प्रकाशन, प्रकाश म्हणजेच ज्ञान. म्हणून ज्ञानाचे प्रकाशे वर्तती हे जग, न घेती बरळ देह बुद्धी. ज्ञानाच्या प्रकाशाच्या माध्यमातूनच हे सगळं जग चाललंय. कशाचा प्रकाश आहे? नाही का? मी सांगतो लाईटच्या प्रकाशात नाही. लाईटच्या प्रकाशात दिसतं आणि ज्ञानाच्या प्रकाशात सांगतो. दिसण्याकरता लाईट पाहिजे, पण समजा यदा कदाचित लाईट गेली तर बोलता येईल मला. काय आता त्याच्यात विशेष काय? काय एक ओवी वाचली मगाशी, अजून खाली बघितलंच नाही, चालू राहतो. तुम्ही म्हणाला लाईट गेली तरी तुम्ही सांगितलं. अरे म्हटलं माझी लाईट आहे ना, एवढी तुला काळजी का पडली? माझं म्हणणं कळलं? म्हणजे सर्व प्रकाश संपला तरी ज्ञानाचे प्रकाशे वर्तते हे जग. ज्ञानाच्या प्रकाशाने हे सगळं चालू आहे, नाही का? एक सांगू का? माणसाला कोण विचारतो? कुत्र सुद्धा विचारत नाही. खरंच आहे. परक्याच्या घरी गेल्यानंतर त्या कुत्र्याला कळत नाही की हे बाबा महाराज आहेत. तेही भुकतं माझ्या अंगावर. मग मी म्हटलं माय डिअर डॉगी, आय एम बाबा महाराज. ते पुन्हा करतोय मला. मग तो मालक आला, छान आहे, व्हेरी नॉटी. माणसाला कळत नाही तर कुत्र्याला कुठून कळणार? माणसाला सुद्धा देव कळत नाही, माणसाला सुद्धा संत कळत नाही. लक्षात ठेवा, त्याला त्याचा फक्त मालक माहिती आहे, याच्यापेक्षा जास्ती ओळख त्याची नाही. आणि दॅट इज सफिशियंट. कुत्र जर सगळ्याची ओळख करून घ्यायला लागलं तर कुणालाही घरात येऊन देईल, चोराला सुद्धा देऊन देईल. माझं म्हणणं, म्हणून कुत्र्याची ओळख जास्ती लोकांशी करून देऊ नये. त्याला ते मोठे मोठे अल्शिशियन्स असतात ना, ग्रे हाऊंड, असे ते बांधून ठेवतात, असे सबंदिवस कुलपा घालून. म्हणजे त्याला असं दुसऱ्याची ओळख होऊन, म्हणजे रात्री सुटलं, जेवढे दिसले तेवढेच माहिती आहे, दिसलं नाही की हो धरलंच त्याला. मग तिथे बाहेर लिहिलेलं असतं बिवेअर ऑफ डॉग्स. माझं बोलणं कळलं? गंमत आहे. काय आहे? ज्ञानाचा प्रकाश. ज्ञानाचा प्रकाश. तसं जी काही किंमत आहे ती माणसाला नाही तर त्याच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाला. ज्ञानाला. हे श्रीमंत दगडूशेठवाले का बोलवतात मला? काय माझं नाव बाबा महाराज आहे म्हणून का? गेली 16, 17, 18 एवढं वर्ष चालू आहे, काय बाबा महाराज आहे म्हणून का? अजून टिकलोय म्हणून. टिकलोय म्हणून म्हणजे काय? म्हणजे तब्येत चांगली आहे, अजून बुद्धी चांगली आहे, अजून प्रवचन फुलमध्ये चालू आहे म्हणून. म्हणजे ते मला बोलवत नाहीत, तर ज्ञानाच्या प्रकाशातून जे हजारो माणसं रोज तृप्त होऊन जातात त्याच्याकरता हे आमंत्रण आहे. म्हणजे किंमत कोणाला आहे? किंमत कोणाला आहे? व्यक्ती. अजून आता पुढे जाऊन सांगू का? पुन्हा विषय. किंमत प्रकृतीला आहे का त्याच्यातल्या मूळ पुरुषाला आहे? किंमत कशाला आहे? कशाला आहे?
त्या मूळ पुरुषाला. पण पुढे सांगू का, किती जरी माझ्या डोक्यात असलं तरी ते प्रकृतीशिवाय प्रकट होत नाही ना, म्हणून दोघांचं ऐक्य आहे. ऐक्य कशाचं आहे? कितीही जरी माझ्या डोक्यात असलं, काही काही वेळेला डोकं चालतं पण वाणी मग तो काय सांगतो, मला डोक्यात येतं. म्हणजे कळलं का, हे जरी असलं तरी या प्रकृतीच्या माध्यमातून प्रकट व्हावं लागतं. एक सांगू का, अव्यक्त ज्ञान आहे, प्रकृतीच्या माध्यमातून दृश्य होतं. ज्ञान अव्यक्त आहे, नाही का? दृष्टांत देऊ चला. परीक्षेला बसली पोरं आणि लिहायला घेतले पेपर. एक अति हुशार होतं कार्ट, लई तयार. त्याने तो पेपर घेतला. जवळ तासभर त्याने निरनिराळ्या संबंध कलर पेन्सिल आणल्या होत्या आणि जवळजवळ पहिला तास ते कोरून नाव काढू लागला. अमका अमकं नाव, पेपर, जॉग्रफी, क्लास अमका, नंबर अमका, संबंध पेपरवर काही नाही. शेवटी हुशार होता तो इन्स्पेक्टर तिथे आला. ते म्हणले, अरे लिही ना. कशाला लिहायला पाहिजे म्हणला, माझ्या डोक्यात आहे ना. ते म्हणले, माझ्या राजा तुझ्या डोक्यात आहे ते मला कळलं, पण कागदावर उतरू दे ना. उद्या जर घरातली बाई म्हणली सगळा स्वयंपाक माझ्या डोक्यात आहे, फिर क्या होगा? आताच मी बाबा महाराजांच्या प्रवचनाला जाऊन आले. ते म्हणले डोकं म्हणजे डोकं. तेव्हा आजपासून मी फक्त डोक्याने स्वयंपाक करणार आहे. नाही म्हणले, ते डोक्यानेच कर पण चुली पुढे जाऊन. डोक्यानेच कर पण चुली पुढे जाऊन. माझं बोलणं कळलं का? पण नुसतं डोक्यात नाही, जमायचं नाही. तसं जे ज्ञान आहे, सत्ता जी आहे, सत्ता मात्र जे ज्ञान आहे, म्हणजे जो पुरुष आहे, जो शिव आहे, तो शक्तीच्या माध्यमातून प्रगट होतो आणि पुढे जे दर्शन होतं ते शिवशक्तीच्या एकरूपतेचं दर्शन होतं. म्हणून वाचा आणि वाचक याचा वर्णन करताना महाराज मोठ्या कौतुकाने म्हणाले, म्हणून तरी वाणीचे आहे म्हणून भेदाचा विटाळ नाही, आणि दोन्ही एकरूप असल्या कारणाने कुणाचा कुणाला विटाळ होत नाही. बाहेरच्या माणसाचा आपल्याला विटाळ होतो, आपल्याला कधी विटाळ होतो का? आपल्या घरातला होतो का? नाही का? दृष्टांत देऊ? अरे काय लागेल तेवढं, त्याला काय, साधा टावेल असतो, टावेल बाहेरच्याने हात पुसले गेले की टाकतात. ते आले हात पुसला, तुमचं तुम्ही टाकता का? आता ही हँकरचीफ आहे, एवढं लागतं. आता मी माझं करतो, एकदा करतो, दोनदा करतो, तीनदा करतो. दुसऱ्याने हात लावला तर टाकून देतो. त्यांनी कसला हात लावला कोणाला माहिती? फेकून. भेद कळला का? काय झालं? त्याचे हात कसते असतील कुणाला माहीत, कशाचे लावले असतील कुणाला माहीत. कुठून तरी आला असेल, नको ते त्या रुमालावर येईल, जम्स येतील, त्याचे घाणेरडे हात असतील. लक्षात ठेवा, कोणाचं काही असेल त्याच्याशी घेणं देणं नाही. जे परका आहे ते भेद आहे. परका आहे ते ओळा आहे आणि आपला आहे ते सोळा आहे, नाही का? म्हणून बायका बघा ना, दुसऱ्याच्या पोरावर टीका करतील, काय ते पोर कसं काय, आणि हिचं हिरवीगार धार चाललेली आहे तरी मुका घेते त्याचा. बघा ना, ते पोर एखादा असं की नाही, असं संबंध इथे गळत असलं ते असं करतं, तरी पण ती असं करते, असं त्याला पुसते, असं पुसते आणि पुन्हा मुका घेते. अहो म्हटलं बाई असं काय करता? शेंबूड लागलाय, असू द्या की म्हणला. शेंबूड कुठला आहे? माझाच आहे, खरं आहे. म्हणजे परका असेल तर विटाळ आहे, आपला असेल तर विटाळ, किंबहुना भेदात विटाळ आहे, ऐक्यामध्ये विटाळ नाही. ऐक्यामध्ये आनंदच आहे, आनंदच आहे, आनंदच आहे. आणि म्हणून महाराज म्हणाले जरा पुढे जाऊया, आता आपल्याला संपवायचं ना. सिंधू आणि गंगेची मिळणी, स्त्री पुरुष नामाची मिरवणी, दिसते तरी पाणी काय द्वैत होईल.
काली येऊन गेला होता आणि पुढच्या युगी आला. समुद्राला गंगा जेथे मिळते तेथे नुसते स्त्रीलिंगी पुरुषलिंगी असं म्हणून जमत नाही. समुद्रामध्ये गेल्यानंतर पाणी ते पाणीच. समुद्र ही पुरुषलिंगी म्हणून पाणीच, आणि गंगा ही स्त्रीलिंगी म्हणून पाणीच. कंटेन्स H2O. काय कंटेन्स काय H2O. याच्यामध्ये काही फरक नाही. इथला आलं तरी पाणीच, तिथला आलं तरी पाणीच, त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. पाहे पा भास्य भासकता आपुलिया ठाई दाविता एक पण काय सविता मोडितसे. अहो पहा की सूर्य आपल्या स्वरूपाचे भास्य भासक म्हणजे प्रकाश आणि प्रकाशक हे दुसरं दोन्ही नाही एकच आहे. सांदाची या दोंदावरी होत चांदणियाची विखुरी काय उणे दीप्तीवरी गिवसो पा. मला सुंदर दृष्टांत देतात. चंद्राचे चांदणे चंद्र शोभाय मानतेने तरी चंद्राचे चंद्र पण उणे होईल काही. चंद्राच्या आजूबाजूला चांदणं असतं, मग त्या चांदण्याने का चंद्राला उणेपणा येतो का? नाही हो, उणेपणा येत नाही, उलट छानच दिसतं, शोभा दिसते नाही का. असा पौर्णिमेचा चांदोबा आजूबाजूला चांदण्या, काय सुंदर दिसतं ते चित्र. केव्हाही उणेपणा येत नाही. आता बायका ह्या कुंकू लावतात, काही वेळा ती चंद्रकोर लावतात बरं का. अगदी सणवार नथ बीत घालायची असली म्हणजे अशी ती चंद्रकोर लावतात. मग ते चंद्रकोर लावल्यानंतर तिच्याबरोबर भोवती असे पांढरे पांढरे टिपके काढतात असे. मग त्याच्यावर पुन्हा आणखीन काहीतरी कलाबूत लावतात. ती डोळ्यात गेली नाही म्हणजे बरी. आता ती अशी सजवली. आता नीट लक्षात घ्या मी काय म्हटलं ते, की मूळची जी लाल कुंकवाची आणि चंद्रकोर आहे त्या आजूबाजूच्या डेकोरेशनमुळे त्या कुंकवाला कुठे उणेपणा आला का जास्ती शोभा प्रगट झाली. तसं प्रकृती नाशिवंत मिथ्या असं कशाला म्हणता? त्या कुंकवाला त्या डेकोरेशनमुळे जास्ती शोभा आली. कारण का त्या कुंकवाकडे लक्ष गेलं. काय झालं? त्या कुंकवाकडे लक्ष गेलं आजूबाजूने. तसं जगत झालं, जगत रूपाने तो प्रगट झाला म्हणून त्याच्याकडे लक्ष गेलं. जगत रूपाने जर तो प्रगट झाला नसता तर एक भानगड मिटली असती. देव आहे का नाही ही चर्चाच झाली नसती. माझं बोलणं कळलं का? काय जग निर्माण झालं म्हणजे तुम्ही आम्ही निर्माण झालो म्हणून म्हणतो ना, या जगामध्ये देव आहे का? This is all nonsense. We don't believe in God. But don't believe. But He still believes in you. That's why you are alive. संपलं खलास. तो मान नको माणूस. पण हे भानगड कशामुळे झाली? जग निर्माण केलं म्हणून. बरोबर आहे ना? ते जर झालं नसतं तर आहे का नाही, कसा आहे नाही का, हे सांगायची गरज पडली नसती. हा शेवटी त्या प्रभूचा विलास आहे. विलास म्हटल्यानंतर या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळून जातात. काय उणे दीप्तीवरी गिवसोपा दीपू. ते चंद्राच्या बिंबावर चांदण्याचा प्रकाश पसरला त्या युगाना चंद्राचे तेज काही कमी होते. त्यामुळे चंद्रास पाहावयास आता त्या चंद्राला पाहण्याकरता काही दिवा लागतो का? नाही लागत. महाराज म्हणाले याचे रहस्य दुसऱ्या प्रकाशाची. याचा अर्थ असा आहे की मूळ ज्ञानाचा प्रकाश पाहण्याकरता दुसरा प्रकाश लागत नाही. ज्ञानाच्या प्रकाशानेच ज्ञानाला पाहावं. काय अंधार होता पिठोरी नाही का, किंवा ती कोजागिरी येईल ना आता ऑक्टोबर महिन्यामध्ये, आश्विनातली कोजागिरी पौर्णिमा. तुझं माझं प्रेम जडलं कोजागिरीला नातं जुळलं. तुम्हाला माहित नाही होय, अलीकडची माणसं, तुम्हाला हे माहिती नाही. काय त्या वाटव्याची का कोणाची होती बघा काय. आम्ही लहान असताना या सगळ्या जण विचारतायत तुला माहिती आहे का, तुला माहिती आहे. आता काय माहिती आहे त्या सोडून. काय कोजागिरीला, आणि त्या कोजागिरीचं असं सुंदर, हो
मग सगळी पोरं निघाली कोजागिरीचं. मग पोहे, दही पोहे छान असतं ते बरं का. पोह्यामध्ये चांगलं असं दही बी घालायचं, जरा फोडणी बिडणी द्यायची, मसाल्याचं दूध वगैरे त्याला दाखवायचा नैवेद्य. मग मुलं निघाली. आई म्हणाली, बाळानो चंद्राला वाळा निघाला, बॅटरी घेऊन जा. काय याच्याकरता मराठीतून सूर्याची ओवी सांगतो. सूर्य उदय झालिया सूर्ये सूर्याची पहावा धनंजया, देवी माते भजावया मीच हेतू. सूर्य उदय झाल्यानंतर सूर्याच्या उदयातच किंबहुना सूर्याच्या प्रकाशात सूर्य पहावा, तसं ज्ञानाच्या प्रकाशातच ज्ञानाला जाणावं. बस खलास. त्याला बघण्याकरता दुसरं काही नाही. ते येडा एवढी बॅटरी घेऊन निघाला लांब, 10-12 सेलची. ते काय म्हणतोय, अहो म्हणले तुम्हाला कळत नाही का म्हणले, दिसेल कसा. ते म्हणले ठीक आहे, तुमचं तुमचं कळतं ते करा. आणि ती बॅटरी लावली सूर्याच्या पुढे, 12 सेलची लावून सुद्धा ती पेटली अशी वाटे ना. माझं म्हणणं कळलं का? बॅटरीचं महत्व अंधारात, सूर्यापुढे नाही. मग सूर्य पाहण्याकरता बॅटरीचा उपयोग करू नये, सूर्याच्या आधाराने सूर्याला पाहावा, तसं ज्ञानाच्या आधाराने ज्ञानाला जाणावं. हा त्यातला सिद्धांत आहे. मोतियाची केळ होय मोतियावरी पांगुळ, आगळे निर्मळ रूपा एकी, मोत्याचे तेज मोत्यावर स्थिरावले तर मोती झाकले. तुम्ही मोती बघितले की नाही? सुंदर बसरा मोती, असा सुंदर गोल टप्पोरा मोती बरं का. मोत्यामध्ये 3 जाती आहेत, इमिटेशन, कल्चर आणि एकदम खरे मोती. असं फरक आहे. इमिटेशन म्हणजे रस्त्याला बसतात बघा फुटपाथला, 5 रुपयाला हार. एकदा घाम लागला की ते मोत्याचं वरचं रंग संपलं, इमिटेशन. कल्चर मोती म्हणजे ओरिजिनलमध्ये कसं असतं, त्या शिंपल्यामध्ये ऑयस्टर्समध्ये ते असा एक कण जातो आणि त्याच्या भोवती तो आतला किडा आणि आवरण टाकतो, तो ओरिजिनल. आणि इथे जपान बिपानमध्ये ते काय केलं, त्यांनी ती शिंपली तशी काढली, त्याच्यामध्ये गोल खडा टाकला आणि एका साईजचे मोती झाले. म्हणून एकदम गोल असला म्हणजे समजावा हा कल्चर आहे, जर आडवा इडतिडवा असला म्हणजे समजावा हा खरा आहे. त्याच्यातलं पुष्कळ जाऊ द्या. आता हे काही तुम्हाला काही माझं काही पण कळावं की इमिटेशन मोती काय, कल्चर मोती काय आणि खरा मोती काय. म्हणून खरा मोती जो बसरा बिसऱ्याकडून येतो ना, आफ्रिकेतून आहे, भयंकर महाग, भयंकर महाग. म्हणून या जगामध्ये खरं फार थोडं आहे. बरं, सध्या कल्चरचा रेट काही कमी नाही, तेही फार महाग आहे. कारण का, त्याच्या सादृश्य आहे, त्याच्या जवळ आहे. पण जो ओरिजिनल मोती आहे असा तो मोती दिसतो. आता तुम्हाला काय सांगू, कोणाची दृष्टांत देऊ? बरं चला, तुम्ही ते इंग्लंडच्या राणीचे फोटो बघितलेत का पेपरमध्ये? कधी बघता ना कधीतरी क्वीन एलिझाबेथ II. ती बघा असे सर एकावर एक, एका खालोखाल एका आणि अगदी सिक्वेन्समध्ये असा टप्पर असा दिसतो. किती वर्ष वापरा त्याचा. तुकाराम महाराज म्हणतात, सुढाळ ढाळाचे मोती अष्टांग लवे ज्योती. सुढाळ ढाळ गोल असा हातात घेतल्यानंतर कळतो, वा काय मोती आहे. पाणीदार, पाण्याचाच अंश आहे मोती. कशाचा अंश आहे? हो, हिरा मात्र कोळशाचा भाग आहे. तुम्हाला माहिती आहे का हिरा कुठे मिळतो? कार्बन आहे तो. कुठे मिळतो? कोळशाच्या खाणीत मिळतो हिरा. आणि हे कसं आहे मोती म्हणजे पाणीदार का म्हणतात? हिऱ्याच्या बाबतीत म्हणतात आहा काय चमक. भाषा कशी असते? भाषा कशी असते? काय हिऱ्याची चमक, चमकदार. मोत्याच्या बाबतीत काय म्हणतो? आहा काय पाणीदार, काय पाणीदार. मोसंबी कशी रसाळ, नाही का? प्रत्येकाला शब्द आहे, नाही का? पोळी खुसखुशीत झाली म्हणजे काय म्हणावं, अगदी साजूक साजूक सुंदर
नरम, नाही का? पोळीला रसाळ म्हणून जमायचं नाही, रसात बुडवून खावी. तसं मोत्याला कसा रंग आहे? पाणी, पाणी सुंदर पाण्याचाच भाग आहे. आणि जे ओरिजिनल असतं की नाही असा पाणीदार दिसतो. मग इथे काय म्हणतायत? मोती मोत्याचं पाणी हे निराळं आहे का? ते दोन्ही मिळून एक आहे. त्याचं समक आहे, कळतेच. हो, आपण विवरण करताना म्हणतो पाणीदार मोती, पण पाणीदार मोती म्हटल्यानंतर मोत्याचं पाणी निराळं आहे का त्याच्यापासून? त्याच्याशी ते एक रूप आहे. मोत्याचे तेज मोत्यावर स्थिरावले तर मोती झाकले न जाता तेजामुळे विशेषत्वाने लक्षात येतो. तसं जगत रूपाने प्रभू काय झाला? काय झालं? विशेषत्वाने दर्शन झालं. म्हणून जगत रूपामनी साठवणी माते. जगत रूपाने मी बघ, मी बघ. ते तेज जरी तुला दिसतंय तरी ते तेज मोत्याचंच आहे. म्हणून त्या योगाने तसं जगत काय, तुम्ही काय, कमी लेखू नका. त्या विश्वसत्तेचं तुम्ही मी तेज आहोत. तुम्ही काय, मी काय, त्या विश्वसत्तेचं तेज आहे. म्हणून समक आहे, म्हणून अस्तित्व आहे, म्हणून बोलणं आहे, म्हणून चालणं आहे, भूक लागणं आहे. मग जसं तेज आणि ओरिजिनल मोती निराळा नाही, तसं तुम्ही आणि परमात्मा निराळा नाही. त्याचाच विलास चाललाय हे कळणं हा ज्ञानेश्वर महाराजांचा चिदविलास. पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. मन मंदिरा गजर भक्तीचा.